विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थ्यांच्या बाजूनं सातत्यानं विचारला जाणारा प्रश्न, अकॅडमीला सातत्याने येणारे मेसेज म्हणजे हे जे पेपर आहेत, ज्या परीक्षांचे आपण फॉर्म भरलेत, त्यामध्ये लेखा व कोशागार विभाग सोडला तर बाकी सगळ्या परीक्षांचे फॉर्म भरून झालेत. लेखा कोशागारचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे. तर मग यामध्ये एम-आय-डी-सी असेल, लेखा विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, समाज कल्याण असेल, महिला व बालकल्याण असेल किंवा अंगणवाडी मुख्य सेविका असेल. या सगळ्या परीक्षांचे फॉर्म भरून झाल्यानंतर आता आपला अभ्यासही सुरू आहे. पण ह्या परीक्षा नेमक्या होणार कधी? हा प्रश्न आहे. याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. एक अंदाज आपण बांधूया, की हे पेपर साधारणतः कधी होऊ शकतात. तर लक्षात घ्या, आता अंदाज पण आपण बांधताना त्या अंदाज बांधण्याला पण काहीतरी लॉजिक आहे, हे लक्षात घ्या. मग ते लॉजिक नेमकं काय आहे तेही तुम्हाला सांगतो. तर सुरुवातीला याचं उत्तर मी तुम्हाला आज देतो, की ह्या परीक्षा आपल्या कधी होऊ शकतात. तर लक्षात घ्या, ह्या सगळ्या परीक्षा ज्या आहेत आपल्या, त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये होतील. लक्षात घ्या. आणि अ, साधारणतः ही सगळी प्रक्रिया 10 मार्चपर्यंत संपेल, याची मला दाट शक्यता वाटते. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षा स्टार्ट होतील. म्हणजे उदाहरणार्थ अगोदर समजा अंगणवाडी मुख्य सेविका होऊ शकतं. त्यानंतर महिला व बालकल्याण होऊ शकतात. त्यानंतर मग शेवटी-शेवटी समाज कल्याण होऊ शकतं. आता आदिवासी विभागाच्या जर 3 पदांचे पेपर तर आता जानेवारी महिन्यातच होत आहेत. त्याचं वेळापत्रक काल आलेलं आहे. लक्षात घ्या. मग टप्प्याटप्प्याने ह्या परीक्षा होतील. पण सुरुवात जी आहे त्याची ती फेब्रुवारी महिन्यामध्ये होईल आणि साधारणतः 10 मार्चपर्यंत ह्या सगळ्या परीक्षा संपलेल्या असतील. आता मी हे असं का म्हणतोय लक्षात घ्या. कारण त्याच्या पुढे जर आपण पाहिलं तर हे सी सेल, ठीक आहे. ज्याला आपण कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल म्हणतो. या सी सेलचं वेळापत्रक आलेलं आहे. आता हे टी-सी-एस परीक्षा घेते. यांचं जे वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या ज्या शैक्षणिक कोर्सेस असतात त्यासाठी ज्या सी-ई-टी घेतल्या जातात. त्या सगळ्या सी-ई-टी 16 मार्चपासून ते 27 एप्रिलपर्यंत हे त्यांचं वेळापत्रक जे आहे ते ऑलरेडी त्यांनी पब्लिश केलेलं आहे. मग आता जिथे हे सगळे ऑनलाईन परीक्षा होतात त्याच सेंटरवरती ह्या सगळ्या सी-ई-टीच्या परीक्षा होत असतात. त्यामुळे या दरम्यान तरी आपल्या ह्या सरळ सेवेच्या परीक्षा घेतल्या जातील असं मला वाटत नाही. मग 16 मार्चच्या अगोदरच ही सगळी प्रक्रिया जी आहे आपली सरळ सेवेच्या परीक्षांची ही यांना पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे हे वेळापत्रक खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या सी सेलचं. हे वेळापत्रकावरून आपल्याला एक अंदाज बांधता येतोय, की 16 मार्चच्या अगोदर अर्थात 10 मार्चपर्यंतच सरळ सेवा परीक्षांची सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. जे आता वेगवेगळ्या जाहिरातींचे आपण फॉर्म भरलेत, त्या जाहिराती असतील किंवा आता येणाऱ्या पुढच्या काही जाहिराती असतील. या सगळ्या परीक्षांचे पेपर हे साधारणतः फेब्रुवारीत चालू होतील आणि अ, 10 मार्चच्या दरम्यान हे पेपर संपतील. आता लक्षात घ्या, आता काल जे वेळापत्रक आलंय ते आदिवासी विकास विभाग बघा, यांनी कालच वेळापत्रक दिलंय. लघुटंक लेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि उच्च श्रेणी लघुलेखक या 3 पदांसाठी अ, या 3 पदांची परीक्षा ज्याच्यामध्ये 27 जागा आहेत. या परीक्षा 16 जानेवारीला होणार आहेत लक्षात घ्या. म्हणजे त्याची सुरुवात आता झाली होताना आपल्याला दिसते लक्षात घ्या. आता या राहिलेल्या पदांचं वेळापत्रक लवकरच देणार आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून आपण काय माहिती जाणून घेतली, की ह्या सगळ्या ज्या सरळ सेवा आहेत यांच्या परीक्षा साधारणतः कधी होऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे फार दिवस आहेत असंही नाहीये. आपल्याकडे आता फार तर 1 महिन्याचा कालावधी आपल्या हातामध्ये आहे असं आपण समजूया आणि त्या दृष्टीनं आपण जोरदार तयारी करूया. आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पाठीमागे भरपूर असा अभ्यास केलेला आहे. आता रिव्हिजनवरती आपण फोकस करणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, दिवसातून कमीत कमी 8 ते 9 तास आपला अभ्यास कसा होईल या दृष्टीनं आपण वेळापत्रक बनवणं गरजेचं आहे. कारण सरळ सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे. या संधीचं आपल्याला सोनं करायचं हे लक्षात घ्या. आणि कमी वेळेमध्ये वेळेचं योग्य नियोजन करून आपल्याला यश गाठायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवरती नवीन वर्षाच्या निमित्तानं 25% डिस्काउंट ऑफर चालू आहे. ही व्हॅलिडिटी ॲक्चुअली 2 जानेवारीपर्यंत होती, पण आणखी 1 दिवस वाढवलेला आहे. आता ही जी व्हॅलिडिटी आहे, ही आहे 3 जानेवारीपर्यंत. म्हणजे आजच्या दिवस तुम्ही 25% सवलतीचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपल्याला हवी असलेली बॅच आपण जॉइन करू शकतात. अधिक माहितीसाठी 8888 99 61 16 या नंबरला संपर्क करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षांबाबतचे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. आपणा सर्वांना येणाऱ्या सरळ सेवा परीक्षांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आहेत. तसंच या नवीन वर्षाच्या देखील आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.